नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर डिश पाहून आपल्याला कळालेलंच आहे, आपण बनवलेली आहे बासुंदी पुरी आणि पनीर मटारची भाजी। तर बासुंदी पुरी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 1 लिटर दूध आणि जवळजवळ ते 10 मिनिटं छान आटवून घेतलेलं आहे। तर दुधाला उकळी फुटत आहे तेव्हाच आपण घालणार आहोत त्याच्यात 2.25 वाटी साखर आणि साखर विरघळली की आपण याच्यात घालणार आहोत अर्धा किलो खवा। तर हाताने आधी हा चुरडून घ्यायचा आहे आणि यानंतर थोडा थोडा आपल्याला तो दुधात घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि जवळजवळ 5 मिनिटं छान त्याला शिजवून घ्यायचं आहे। तर सगळा खवा घालून झालेला आहे। मी गॅस दुसरीकडे ठेवते उकळण्यासाठी दूध आणि मग ह्या गॅसवरती आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान खरपूस भाजून घेणार आहोत। तर इथे घेतलेले आहेत मी काजू आणि बदामाचे काप, ते तुपात छान भाजायचे आहेत। त्यानंतर घातलेले आहेत चारोळ्या आणि यानंतर घातलं आहोत आपण मनुका। तर छान तुपावरती मस्त हे सगळं परतवून घेणार आहे मी आणि पाहू शकताय त्या साईडला आपली बासुंदी मस्त उकळलेली आहे आणि मस्त छान वास येत होतो आहे घमघमीत। तर आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत वेलची पावडर आणि आपले तळलेला सगळा ड्रायफ्रूट्सचा मसाला। तर हा घातल्यानंतर मस्तच दिसतो तो आणि छान वास येत आहे। तर 1-2 मिनिटं आता मी ते आणखी उकळी येऊ देणार आहे आणि 1-2 उकळी आली की मग ते बंद करून घ्यायचं आहे। यानंतर आपण तयारी करणार आहोत पुरीची। इथं घेतलेला आहे अर्धा वाटी रवा, तो भिजवला आहे। यानंतर 2 वाटी मैदा आणि 2 चमचे बेसन पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे। यानंतर घातलंय मीठ, थोडंसं सोडा आणि थोडंसं घातलेलं आहे तेल आणि ते छान मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स झाल्यानंतर पाणी टाकून आपण ते चपातीच्या पिठासारखं मळून घेणार आहोत आणि मळून झालं की एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आणि यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर कोणत्या आकारात हव्यात त्या तुम्ही आकारात लाटून घेऊ शकता। इकडे कढईत तेल ठेवलेलं आहे। तर पटापट आता भाऊ येतोय माझा लगेच, तर पटापट पुरी तळून घेत आहे मी, वेळ झालेला आहे। तर पाहू शकताय किती मस्त आपली रवा मैद्याची पुरी छान फुगून आलेली आहे। तर थोडंसं आपण बेसन पीठ टाका, यामुळे पुरीला तेलकटपणा राहणार नाही। पाहू शकताय किती छान फुगत आहेत। चला तर आपल्या पुऱ्या पण तयार होत आहेत। तर सर्व करून घेऊया प्लेट। तर आधी ठेवलेला आहे आपला पनीर मटारचा मसाला, यानंतर बासुंदी आणि पुरी। तर मैत्रिणींनो, तुम्ही ही करून पहा, खाऊन पहा आणि आजची माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद सखीनो।